संघटनेच्या वतीने आज आझाद मैदान येथे पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या समस्या शासन दरबारी आम्ही वेळोवेळी मांडत आलो आहोत, परंतु त्याची सोडवणूक अद्याप झालेली नाही। या समस्या सोडवण्यासाठी या आझाद मैदानामध्ये आज आपण इथे जमलेलो आहोत। या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी भाग पाडण्यासाठी येथे आपण जमलो आहोत। या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या मागण्यासाठी विविध आंदोलने केली आहेत। आतापर्यंत तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर लाक्षणिक उपोषण आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत निवेदने देऊन आमच्या समस्या मांडलेल्या आहेत। यामध्ये राज्यातील आणि वर्तमानपत्रावर झालेल्या अन्यायाबाबत व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे वारंवार शासनाला निवेदन देऊन जागे करण्यासाठी निवेदन दिले होते, परंतु आंदोलन करूनही शासन जागे झालेले नाही। त्यामुळे आज आझाद मैदानासमोर आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडियाचे आदरणीय संदीपजी काळे सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झालेली आहे। आमच्या मागण्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ वेगवेगळ्या विभागातील विषयाला घेऊन राज्यातील शेकडो पत्रकारांनी आज आझाद मैदानावर सुरू केलेल्या शासन, राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणा वाढवून देत आहे। हे मागण्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेले आहेत असे आम्हाला वाटते। येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे सर, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के सर, मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोळकर यांच्यासह आमचे ताई विद्या भोसले, मुख्य संयोजक तथा पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आज उपोषणाला सुरुवात होत आहेत। आमची मागणी होते की विधानसभा सणावर उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक, साप्ताहिक, लोक अभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनलला फंड देण्यात यावं अशी आमची समान न्याय जाहिराती वाटप करण्यात यावे अशी मागणी आहे। शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना पण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये। RNI कडून नवीन नियमवाली लादण्यात आलेले आहेत, हे ज्याच्या काळात रद्द करावे अशी आमची मुख्य मागणी आहे। 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्विवार्षिक तपासणीतून मागवण्यात यावे। तसेच 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाच्या विशेष जाहिरात देण्यात यावे। टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्त्रीच्या पत्रकारांना मानधन देण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा। एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये द्यायचे, आता 400 रुपये मिळत आहे, 200 रुपये मिळत आहे। टीव्ही TRPच्या स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण झालेला आहे। याचे कारण TRP आहे। TRP जीव घेणे स्पर्धा बंद करावे अशी आमची मागणी आहे। टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकारांना वाचवावे। वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, शासनाने याचे भान ठेवावे। त्यामुळे मानधनाच्या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी आमची मुख्य मागणी आहे। तसेच आज आमचे आंदोलन सुरू झालेले आहे आणि सगळे पत्रकार इथे जमा झालेले आहेत। धन्यवाद। पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी
झटणारी आणि विविध मागण्यासाठी झटणारे त्या संघटनेमुळे गेल्या 2 वर्षात विविध पत्रकार त्या संघटनेमध्ये सहभागी झाले आणि ओबीसी बाळासाहेबांच्या नेतृत्वात प्राध्यापकांका केवळ नावापुरता किंवा गाजावाजा करण्यापुरता नसून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी व्हॉइस ऑफ इंडिया काम करत आहेत. गेल्या 2 वर्षाच्या काळात म्हणजे 2 वर्षाच्या अल्पावधीत संघटना एवढी मोठी होणे हे केवळ सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या श्रमाचं फलित आहे. सर्वात मोठा आनंद याचा आहे की आपल्या संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्याबरोबर राज्य सरकारने त्याची दखल घेतली आणि आंदोलन करू नका, आम्ही मागण्या मान्य करतो अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. परंतु जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही, आपल्याला आपल्या न्याय हक्काची मिळकत होत नाही, तोपर्यंत मागे हटायचं नाही ही भूमिका व्हॉइस ऑफ इंडियाने घेतली आणि या भूमिकेनुसारच आज हे आपलं आंदोलन सुरू आहे. मानतो आणि स्वागत सुद्धा करतो, कारण आपण दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत भांडत असतो, सरकारला विषय धरत असतो. आपली व्हॉइस ऑफ मीडिया ही संपूर्ण जगामध्ये तिची काय ख्याती आहे आणि भारतात नंबर 1 आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणाला बसावं लागतं. ही खेदाची बाब आहे, ही आपल्यासाठी नाही शासनासाठी खेदाची बाब आहे. आणि या ठिकाणी आपल्या मागण्या यांच्याकडून आपण पूर्ण करून घेणारच आहोत. अशा पद्धतीने आपण एकत्रितपणे राहिले पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, ही जी व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आहे ही प्रामाणिक लोकांची, प्रामाणिक पत्रकारांची संघटना आहे. जर यामध्ये दलाल पत्रकार असते तर ते त्या शासनाच्या मागे धावणारे असते आणि त्यांना मागण्याची गरज नाही. शासन जे चुकीचे धोरण राबवेल त्याला त्यांचा होकार आणि लपवून ठेवणारे, पडद्याआड राहून काम करणारी जी मीडिया असते ना, 2 टाईपची मीडिया आता सध्या आहे प्रचलित. आज आपण प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून आपल्या मागण्या ते मान्य करत नाहीत आणि आपल्याला या ठिकाणी उपोषणाला किंवा आंदोलनाकरता एकत्र व्हावे लागत आहे. आणि अशा प्रामाणिक संघटनांचे मी सतत कौतुक करतो आणि पाठिंबा सुद्धा देतो. आणि आपण आपल्या मागण्या पूर्णपणे यांच्याकडून मान्य करून घ्यायचे, अन्यथा साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण अशा प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करूया आणि काळे साहेबांना साथ देऊया, एवढी मी माझी आशा बाळगून आणि माझा पाठिंबा दर्शवून माझे 2 शब्द संपवतो. व्हॉइस मीडिया जिंदाबाद. धन्यवाद. आज हे सर्व पत्रकारांसाठी जे आवाज उचललाय हे आवाज सर्व जगाभर जाणार आहे आणि हे पत्रकार कोणाला सोडणार नाहीत. हे पत्रकार आम्ही पत्रकारी करतोय असंच नाही करत. आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाला जर न्याय नाही भेटला आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन मोर्चा काढणार. एवढंच बोलतो. अरे आवाज दो, आवाज दो, जिंदाबाद जिंदाबाद. अरे या सरकारचे करायचे काय? अरे या सरकारचे करायचे काय? खूप आहे बढिया, खूप आहे बढिया. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणता देत नाही? अरे आवाज दो, अरे आवाज दो. जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. अरे आवाज दो, जिंदाबाद जिंदाबाद. खूब है बढ़िया, खूब है बढ़िया.
आणि आमच्या मागण्या मान्य करा. संदीप काळे साहब तुम आगे बढ़ो. वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हम इम्रान शेख नाशिकहून महानगर प्रमुख. आज जो आंदोलन आम्ही करत आहोत पत्रकारांच्या हक्कासाठी, संदीपजी काळे साहेब यांना म्हणजे मला एक शेर आठवतो त्यांच्यासाठी. एक शेर बोलतो कि मैं तो अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं तो अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए कारवा बढ़ता गया. तर हा जो कारवा वाढवलेला आहे याच्यासाठी, यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा व्यक्ती संदीप काळे यांना आम्हाला जेव्हा कळालं का बा मुंबईत आंदोलन करायचं आहे, तर आम्ही नाशिकचे जिल्हाध्यक्ष कुमारजी कडलं, देवानंदजी बैरागी, हेमंतजी काळणे काल सचिव होते, महानगर सचिव ते पण, त्या सगळ्यांनी रात्रीच आम्ही सगळं नियोजन केलं आणि आम्ही रात्रीच ठरवलं का किती वाजता निघायचं. हे आम्हाला उशीर झाला आम्हाला येताना, कारण रस्त्याची खराब अवस्था असल्यामुळे आम्ही लेट झालो. ठीक आहे, हरकत नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की जर कदाचित हे 12 मागण्या, या सरकारला 12 मागण्या काहीच नाही, पत्रकारांसाठी, आम्ही पत्रकार आहोत, आम्ही सरकार बनवणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमच्यामुळे सरकार आहे, सरकारमुळे आम्ही नाही. एक समाजसेवकाला जर खासदार करू शकतो आम्ही, मग मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू शकतो, तर आमची ताकद त्यांना माहिती आहे. परंतु का आम्हाला शर्तात आहे हे आम्हाला अजून माहिती. हा, जर कदाचित अशी वेळ आली आंदोलन वगैरे करायचं हे तर आम्ही करू, परंतु ह्यांच्या ज्या बातम्या छापतो, लिहितो किंवा टीव्हीवर दाखवतो हे सगळंच बंद करून टाकू आम्ही. यांना जर कुठेतरी थांबवायचं असेल, आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतील, तर मग आपण आपली पत्रकारिता दाखवू त्यांना. ठीक आहे, काय हरकत नाही. मी एवढंच बोलतो की सगळ्यांनी एकत्रित येऊन, इतर काही संघटना वगैरे असतील त्यांनी पण या व्हॉइस ऑफ मीडिया सोबत मिळून आणि त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांच्यासोबत आले पाहिजे. आणि सगळ्यांनी, हे पत्रकारांसाठी मंच, हा व्हॉइस ऑफ मीडियाचा मंच पत्रकारांसाठी आहे आणि सगळेच पत्रकार एकत्रित यावं हे आमचे मनापासून इच्छा आहे. आणि सगळ्यांनी येऊन संदीपजी काळे यांना सपोर्ट करावा, हे तुमच्यासाठी लढतात. तर सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करायला पाहिजे त्यांच्यासोबत. कारण संदीपजी काळे साहेब यांचा 2-3 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, परंतु या मागण्या काय पूर्ण तोंडी आम्हाला काही नाही, आम्हाला लेखी हवं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय आणि सरकारने हे आमचे मागण्या पूर्ण करावे, हे एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माहिती दिली जात नाही, आमच्या मागण्या ह्या लिखित स्वरूपामध्ये पूर्ण होत नाही तोपर्यंत मागण्यांसाठी या ठिकाणी आझाद मैदानावर धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. शासनानं पत्रकारांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. तसं पत्रकारांना बऱ्याच समस्यांना समोर जावं लागत असतं दैनंदिन कामकाज करताना. तरी शासनानं या धरणे आंदोलनाची दखल घ्यावी. परिचय देतो. रोहन दत्तात्रय हिले, अखिल लोक क्रांती साप्ताहिक बदलापूर, दादासाहेब पाटील संपादक. आणि सर्वात प्रथम धन्यवाद देतो आमच्या संदीप काळे साहेबांना, ज्यांनी आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि न्यायासाठी आम्हाला आज आम्ही इथे जे मागण्या मागण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत, तो एक विषय फार गंभीर आहे. न्यायासाठी 4थ्या स्तंभाला आंदोलन करायला लागतंय. जो 4था स्तंभ न्याय हक्कासाठी लढतोय, पूर्ण भारत देशामध्ये न्याय हक्काचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांचे प्रश्न 4था स्तंभ मांडतोय आणि त्या 4थ्या स्तंभाला आज आंदोलन करण्यासाठी भाग पाडलं जाते सरकारकडून.
हा सर्वात मोठा निषेधाचा भाग आहे. संदीप काळे साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अरे कोण म्हणतो देत नाही? अरे कोण म्हणतो देत नाही? व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद. तर संदीप काळे सरांनी आपल्या प्रमुख 12 ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात. अन्यथा ही जी आंदोलनाची सुरुवात आहे ही सुरुवात तुम्हाला महासागरामध्ये बदलल्याशिवाय दिसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या आंदोलनासाठी जमलेले राज्यभरातील सगळे पत्रकार, संस्थापक अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, गेल्या 2 वर्षापासून आपण बघितलं आणि पत्रकारांसाठी झटणारी संघटना जर कुठली असेल तर ती व्हॉइस ऑफ मीडिया. आम्ही केवळ मिरवण्यासाठी काम करत नाही, आम्ही प्रत्यक्ष समाजासाठी काम करत असतो. समाजासाठी झटणारा आमचा पत्रकार आहे, वंचितांच्या वेदना मांडणारा पत्रकार आहे. मात्र पत्रकारांना वंचित ठेवण्याचं काम शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे येत आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांची मागणी आहे, राज्यभरातल्या पत्रकारांची मागणी आहे, व्हॉइस ऑफ मीडियानं जी मागणी समोर धरलेली आहे, या सगळ्या पत्रकारांच्या ज्या कुठल्या समस्या आहेत त्या पत्रकारांच्या समस्या तातडीनं सोडवण्यात आहेत. ऊन वाऱ्याची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता, थंडीची पर्वा न करता, पावसाची पुराची पर्वा न करता समाजाच्या वेदना चव्हाट्यावर आणण्याचं काम पत्रकार करत असतात. शासन दरबारी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकार करत असतात. मात्र पत्रकारांना जर सुद्धा आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर हे शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि मग पत्रकार जर खवळला तर काय करू शकतो? आजकाल शासनानं मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजना सरकार आणत असतं, मतांची धोरणं असतात. आगामी निवडणुकांमध्ये फायदा झाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या स्कीम आणण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. मात्र पत्रकारांसाठी कोणतीही योजना किंवा कुठलीही निर्णय सरकार घेत नाही. सरकारला माहीत नाही. जर पत्रकार जर खवळला तर पत्रकारामध्ये सरकारला उलटवून लावण्याची सुद्धा ताकद असते. हे या आधीच्या अनेक पत्रकारांनी सुद्धा आपल्या लेखणीतून दाखवलेलं आहे. आणि म्हणून पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे. ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. आंदोलन केलं होतं आम्ही 2-4 दिवसाआधी जिल्ह्याभरामध्ये, राज्यभरामध्ये आंदोलन केलं. 342 ठिकाणी आंदोलन झालं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आझाद मैदानावर उपोषण स्थगित करा, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. मात्र केवळ आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. जोपर्यंत ठोस शब्द मुख्यमंत्री देत नाहीत तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही. एवढंच नाही, याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन जर आम्हाला करायचं काम पडलं, मंत्रालयावर यायचं काम पडलं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जर घुसायचं काम पडलं तरी सुद्धा आम्ही आता मागे येणार नाही. हे शासनानं लक्षात घ्यावं. आणि म्हणून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारनं वेळीच निर्णय घ्यावा एवढी मागणी करतो आणि थांबतो. अध्यक्ष संदीप काळे सर यांच्या वतीने आज आजाद किरवाड़ के ऊपर एक मोर्चा लगाया है. हमारी जो मांगनी है साप्ताहिक टीवी, रेडियो और छोटे छोटे जो साप्ताहिक और दैनिक है इनको जो है तो सामयिक वेतन मिलना चाहिए. और यूट्यूब जो है, यूट्यूब चैनल वाले इनको भी जो है तो शासन ने जो है तो इनको मान्यता देना चाहिए. ऐसी मांगनी है हमारी. और हम संदीप काळे सर के नेतृत्व के अंदर पूरे महाराष्ट्र से अलग अलग जगहों से सर्व पत्रकार आए हुए हैं. बस बैठना चाहिए अपना. आणि हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सातत्याने अग्रेसर असते. गेले कित्येक वर्ष झालं पत्रकारांसाठी लढा उभारणारे सन्माननीय अध्यक्ष संदीप काळे सर, योगेंद्र झोडकर सर, अनिल मस्के सर यांनी महाराष्ट्रभरातील पत्रकारांना एकत्रित करून एक लढा उभा केला. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सर्व मित्रमंडळी पत्रकार येथे उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांच्या मागण्या एकच आहेत, सगळ्यांसाठी मागण्या आहेत. त्यामुळे सगळ्यांची ही सांघिक भावना ही अत्यंत महत्वाची होती. इतकेच बोलून थांबतो. नमस्कार. आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आझाद मैदान ह्या ठिकाणी आपण धरणं आंदोलन करत आहोत. साथी पत्रकार हा
न्यायपालिका, कार्यपालिका, विधायिका ह्या अति महत्वाच्या कार्यप्रणालीवर डोळ्यात तेल घालून त्यांची निगराणी करत राहतो, जेणेकरून समाजामध्ये भ्रष्टाचार होऊ नये, अन्याय अत्याचार होऊ नये, तळागाळाचे प्रश्न मार्गी लागावं, एवढे महत्वाच्या भूमिका हा पत्रकार पार पाडत असतो. मात्र ह्याच पत्रकारांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. आम्ही सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही सर्वांच्या न्यायासाठी आवाज उचलत असतो आणि ह्या महत्वाच्या स्तंभालाच जर न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारचा खरोखर मी निषेध करतो. अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत. पत्रकार उन्हातानामध्ये आपल्या सेवेसाठी तत्पर हजर राहतो. पाण्या पावसाची कधी तमा बाळगली नाही की कधी कुठल्या गोष्टीचा त्याने हयगय केली नाही. मात्र इतकी शोकांतिका आहे या सरकारच्या पुढे की त्यांनी पत्रकारांची अत्यंत दयनीय अवस्था केलेली आहे. त्याचा निषेध करणार तेवढा अपुरा आहे. मी या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आपण पत्रकारांची अशी दयनीय अवस्था करू नका, अन्यथा तुमच्या खुर्च्या सुद्धा उलट्या करायला वेळ लागणार नाही. आमच्या लेखणीत अशी धार आहे की आम्ही चांगल्या भल्याला पाणी पाजलेलं आहे, हे विसरू नका. तुम्ही ज्या खुर्चीवर आज विराजमान आहात, आज ज्या सत्तेवर आहात, ते केवळ आणि केवळ पत्रकारितेच्या ह्या लेखणीमुळे आहात. तुम्ही भोळ्या भाड्या जनतेला अक्षरशः एड्यात काढलेला आहे. पत्रकारांना काढू नये ही तुम्हाला आम्ही तंबी देतोय. समजा आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या आपण मान्य करावं. आम्हाला पुढील उग्र असं आंदोलन करण्यात भाग पाडू नये, अन्यथा संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचं राजकीय वर्तुळावर हाहाकार माजेल. मी यावेळेला एवढंच सांगतो की आमच्या ज्या मागण्या आहेत व्हॉइस ऑफ मीडियाच्या, त्या ताबडतोब त्यांनी मान्य करावा अशी आपणास नम्र विनंती आहे. तुर्तास एवढेच थांबतो आणि नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडिया जगातील 41 देशात तसेच देशात नंबर 1 असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे आज आझाद मैदानासमोर आंदोलन सुरू आहे. पत्रकार म्हणजे चौथा स्तंभ, त्याला चौथा स्तंभ म्हणतात आणि चौथा स्तंभ हे आपला स्वतःसाठी आणि परिवारासाठी लढत आहे. याचे श्रेय आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कारेसर यांना जातो आणि आमच्या मंचावर बसलेले प्रदेश अध्यक्ष अनिलजी मस्के, दिव्याताई भोसले, योगेंद्र गोरकर सर तसेच आलेले मान्यवर, आज पत्रकारांसाठी विविध मागण्यासाठी आम्ही आझाद मैदानासमोर आंदोलन करत आहोत. शासनाला जागण्या करण्यासाठी हा आंदोलन आहे. पत्रकारांच्या विविध समस्या आहे. या विविध समस्या सोडवण्यासाठी शासनाला आम्ही जागे करू अशी आम्ही इथे आंदोलनात बसलेलो आहोत. कारण असं की मागच्या लोकसभात साप्ताहिक पेपर आणि दैनिक छोटे यांना जाहिराती देण्यात आलेले नव्हते, परंतु येणाऱ्या विधानसभा शासनाने तसं करू नये. सर्वसामान्य पेपरांना जसं जाहिरात देतात तसे छोटे साप्ताहिक आणि दैनिकांना पण जाहिरात देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तसेच आरएनएकडून लादण्यात आलेल्या नवीन धोरणामुळे अनेक वृत्तपत्र मालक संपादक अडचणीत आलेले असून हा नवीन कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे. तसेच कोरोना काळापासून पत्रकारांना 50% रेल्वेत आरक्षण मिळत होता आणि कन्सेशन पण मिळत होता, परंतु केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या काळात हा बंद करण्यात आलेला आहे योजना शासनाची.
हा पुणे सुरू करावा अशी आमची व्हॉइस ऑफ मीडियातर्फे शासनाला मागणी आहे आणि तो रद्द करावा आणि पुन्हा सुरू करावा अशी आमची मागणी आहे. तसेच रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पण समान दर्जा द्यावा. तसेच यूट्यूब चॅनल, न्यूज पोर्टल हे सर्वात आता फास्ट झालेले आहेत. 5-5 मिनिटात 10-10 मिनिटात ते आपल्याला दाखवत आहेत. त्यांना पण शासनाने शासनाच्या यादीवर घ्यावं आणि त्यांना पण जाहिरात सुरू करावं अशी आमची व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी आहे. तसेच दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना देण्यात यावं, जाहिराती देण्यात यावं, वर्गानुसार अन्याय करण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. तसेच टीव्हीमध्ये काम करणाऱ्या एसटीच्या पत्रकारांना मानधन संदर्भात ठोस निर्णय घ्यावा. एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये द्यायचे, आता 200 रुपये देण्यात येत आहे. पूर्वीप्रमाणे ही 1000 रुपये देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. व्हॉइस ऑफ मीडियातर्फे टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही. त्यामुळे शासनाने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. निर्णय घेण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी तथा कमिटीच्या सूचनेप्रमाणे मानधन करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. ही विविध मागण्यासाठी आम्ही आंदोलन व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आझाद मैदानावर करत आहोत. शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे. धन्यवाद. भारत माता की धन्यवाद. आज आझाद मैदानात व्हॉइस ऑफ मीडियाचा आवाज असतो. महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील, जिल्हा, तालुक्यात आवाज गाजवल्यानंतर व्हॉइस ऑफ मीडियाचा आवाज आज मुंबईपर्यंत पोहोचला. पत्रकारांच्या विविध प्रश्नावर व्हॉइस ऑफ मीडिया सतत लढत आलेला. गेल्या अनेक वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडियाने काही प्रश्न जे पत्रकारांशी संबंधित त्यांचा आर्थिक विकासासाठी, त्यांचा सामाजिक विकासासाठी, त्यांचा शैक्षणिक विकासासाठी, सोबतच आरोग्य विकासासाठी असे अनेक मुद्दा सरकारसमोर मांडल्यानंतर सरकारने त्याचं लक्ष दिलं नाही. त्यासोबतच आज व्हॉइस ऑफ मीडिया आझाद मैदानमध्ये आवाज उठवलेला. ते दिवस दूर नाही की आपण म्हटलं की मंत्रालयासमोर बसून आपण आंदोलन करू, पण आपण हे बोलू शकतो की मंत्रालयात फिरून आपण आंदोलन करू शकतो अशी वेळ परिस्थिती होऊ शकते. आज मी बघत आहे की आज अनेक लोक इथे वेगवेगळ्या प्रश्नाने इथे मरत आहेत आणि असे झोपले. इथे एक त्यांचा चुकीचे लोक आहेत म्हणजे ज्यांचा अनेक विषय मुद्दे आहेत आणि असे मंत्री आहेत या त्यांच्या बंगल्यांमध्ये ते कॉफी चहा घेत ते मिटिंग करत आहेत. पण लोक आधी आपले सतत प्रश्नांसाठी आधी ते बसून आता एक किचनमध्ये काही लोक झोपले, किचनमध्ये बसले. हे फार वाईट दिवस आलेले आहेत असं मला वाटतं. आज पत्रकार रोडवर उतरलं म्हणजे आज एक चौथा स्तंभ रोडवर आलाय याचा अर्थ फार वाईट आहे. पत्रकार हा देशाचा GDP आर्थिक विकासासाठी एक मोठा त्याचा योगदान असतो, सामाजिक विकासासाठी त्याचं मोठा योगदान असतो. अशा या पत्रकाराचं चौथा स्तंभाला रोडवर आणणं सरकारला सोबत नाही. मी या सरकारचा धिक्कार करतो आणि सोबतच सरकारचा निषेध करतो. लवकरात लवकर सरकारने आमचा पत्रकारांचा आणि व्हॉइस ऑफ मीडियाचा प्रश्न मार्गी लावावा आणि लोकांना याविषयी मार्ग द्यावा असं म्हणून मी व्हॉइस ऑफ मीडियाचा माझा प्रत्येक एक शिपाईला आणि प्रत्येक पदाधिकारीला आणि माननीय संदीप खळे साहेबांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आपले उपोषण राष्ट्रीय उपोषण जे आहे, हे प्रत्येक पत्रकारांसाठी आपल्या महत्त्वाचे आहे. आपली संघटना जी आहे ती पत्रकारांची शैक्षणिक, वैद्यकीय, इतर सगळ्या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणारी आपली संघटना आहे. याकडे शासनाचं लक्ष नसल्यामुळे आपल्याला इथपर्यंत उपोषणापर्यंत येऊन बसायची वेळ आली. आपल्या सर्वांच्या मदतीने आणि साक्षीने आपल्याला याच्यामध्ये सातत्याने उतरून हे उपोषण पूर्ण करायचे आहे. एवढे बोलून मी थांबतो. आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आंदोलनात आपण पत्रकार बंधू सगळे सहभागी झालो. त्याप्रथम आपलं व्हॉइस ऑफ मीडियातर्फे सहर्ष स्वागत आहे. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारी. आज पत्रकारांवर होणारा अन्याय, आज व्हॉइस ऑफ मीडियाने जे आंदोलन छेडलेलं आहे, आपल्याला त्याला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत असेच पुढचे अजून तीव्र आंदोलन घेतले जातील. या सरकारनेही या लक्षात घ्यावं. पत्रकार तुम्ही एवढी कमजोर समजू नका. तुम्ही का आज आंदोलन बसले, आल्यानंतर आश्वासन देऊ, आश्वासन दिल्यानंतर तुमचं निवेदन घेऊ आम्ही आणि तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं नाहीये. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आणि हा आम्ही शेवटपर्यंत लढा देणार. भलं आम्हाला याची काही करावं लागलं तरी आम्ही कुठल्या थराला जाऊ शकतो, पण सरकारला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर तुम्हाला हे पत्रकारांचं दुःख वेदना तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करा आणि मग पत्रकारी काय असतं हे पण तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. पण आज व्हॉइस ऑफ मीडिया हे जे आंदोलन घेतले हे आम्ही शांत बसणार नाही आहोत. शेवटपर्यंत आम्ही आमचा न्याय हक्क मागणार म्हणजे मागणारच. आणि सरकारला कोणतं काय ऍक्शन घ्यायचं आहे ते घ्या, मग पत्रकार तुम्हाला समजेल. म्हणून सांगतो, पत्रकारांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. असं वाटत असेल तर पत्रकार नुसते बातम्या घेत आहेत, दैनिकवाले आहेत, साप्ताहिक आहेत, त्या बातम्या घेतल्या फक्त की बाबा गेले, तसं विषय नाहीये. पण पत्रकारी जर एकदा जर रस्त्यावरती उतरला, भल्या भल्यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि असं समजू नका कशाला बाबा आज अधिवेशन चालू आपल्याला माहिती आहे. आज किती मागण्या पूर्ण झाल्या आपल्या पत्रकारांच्या सांगा सगळ्यांनी. आज आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. आज हक्कासाठी लढताना हक्क आपला घेणारच आपण. म्हणून एकच सांगतो, आपल्याला व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं आज आपला हक्क आपण पूर्ण करणारच आहोत. आणि आपल्याला पण व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागे खंबीरपणे पत्रकारांनी उभं राहायचं आहे. दुसरं नाही, ते करता पण नाही. आज आपले संस्थापक तसं राष्ट्रीय अध्यक्ष काळे सर आज किती मेहनत घेत आहेत हे आपल्यासाठी घेत आहेत. आज सरांचं पण मी इथे अभिनंदन करतो. कसं आज तुम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सगळ्यांसाठी आणि सगळ्यांचा हक्क हा त्यांना मिळणार. बस इथे मी दोन शब्द संपवतो. धन्यवाद. कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही, जिंदाबाद जिंदाबाद. अरे आवाज दो. खूप बढिया, खूप बढिया, खूप बढिया, खूप बढिया. जिंदाबाद जिंदाबाद. आवाज दो. खूप बढिया. कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही. अरे या सरकारचं करायचं काय. खूप बढिया. जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद.
संजीव कुमार कलपुरी। संगठन के कोई पत्रकार को अगर किसी प्रकार का कानूनी अगर एडवाइस चाहिए तो मुझे आप डायरेक्टली कॉल कर सकते हो। मैं पिछले मीटिंग में भी बोला था, लेकिन मुझे ऐसा लगता है कि हमारे पत्रकार बंधुओं को मेरी मतलब एडवोकेट्स की जरूरत नहीं होती, ऑलरेडी उनको बहुत ज्यादा नॉलेज होता है। लेकिन किसी प्रकार का अगर समझो अगर यहाँ पर हमारी मांगी पूरी नहीं होती है तो हम लोग इसका PI फाइल करेंगे, रिट फाइल करेंगे कोर्ट में। आगे की हमारी धारणा ये होगी। और संगठन के किसी हमारे सारे मेंबर्स को एक मैसेज कन्वे करना चाहता हूं मैं इस माध्यम से कि आप लोगों को किसी प्रकार की कोई भी असुविधा है, जैसे कि आप लोगों को पता है कि हम लोग अगर समझो एक कॉलम लिखते हैं तो किसी भी पॉलिटिशियन या किसी बड़े व्यक्ति द्वारा हमें डिफामेशन का नोटिस वगैरह आता है, तो नोटिस का रिस्पॉन्ड करने के लिए मैं यहाँ पर हमेशा आप लोगों के लिए तत्पर हूँ, बैठा हूँ। तो आप लोगों को ऐसा कोई नोटिस है तो आप मुझे संपर्क कर सकते हैं, या फिर और किसी प्रकार का आपको अगर समझो लीगल एडवाइस चाहिए, आपका पर्सनल हो चाहे किसी प्रकार का कोई भी हो, आप मुझे डायरेक्टली कांटेक्ट कर सकते हैं। मैं संगठन के लिए 24 आवर्स 365 दिन आप लोगों के लिए रेडी हूँ। जय हिंद, जय भारत। अहो खडलक सर, 101 वर्ष आयुष्य तुम्हाला, आता तुमचा विषय आणि तुम्ही सगळं वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया। हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं। वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, 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 जिंदाबाद। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आपल्याला देतील, त्यानंतर आपल्या अधिवेशनाची परिवर्तनाची सांगता होईल। वॉइस ऑफ मीडिया की तरफ से पत्रकारों के लिए दिन प्रतिदिन आवाज उठाने के लिए बहुत सारे आंदोलन किए जाते हैं, और आज यहाँ पर सभी लोग जमा हुए हैं पत्रकारों के हित के लिए, जो सरकार के लिए हमारी मांगे है पूरी करने के लिए। लेकिन सरकार का जो हमारी जो सरकार है ये आंदोलन से भी नहीं सुनने वाली है और अनशन से भी नहीं सुनने वाली है। इनको अपने आवाज में अपने तरीके से इनको जवाब देना होगा। आज हम हर साल हम लोग आंदोलन करते हैं, हर महीने आंदोलन करते हैं, लेकिन ये किसी प्रकार का कोई आंदोलन का कोई रिस्पॉन्ड नहीं करते। लिखित में तो ये किसी प्रकार का कोई जवाब भी देना नहीं चाहते हैं। कानूनी तरीके पर अभी संविधान ने हमको जो अधिकार दिया है, संविधान के अधिकार का उनको कोई मीनिंग ही नहीं है। संविधान में लिखा गया जो भी बातें हैं उनके लिए सिर्फ एक निमित्त है, वो अपने तरीके से अपनी सरकार चलाते हैं। और पत्रकारों को, जो पत्रकार हमारे देश का चौथा स्तंभ बोला जाता है, उनके लिए कोई सुविधाएं दी नहीं गई है। जैसे कि इन्होंने बताया कि बस चाहे ट्रांसपोर्टेशन हो, चाहे हेल्थ हो, चाहे एजुकेशन हो, किसी प्रकार का कोई भी सुविधा उनको दिया नहीं गया है। और हमारी संगठन जो वॉइस ऑफ मीडिया है, इनके लिए हर साल इस प्रकार के आंदोलन, इस प्रकार की सुविधाओं की मांग करते आ रही है। और आज का आंदोलन भी हम लोग इस जगह पर आकर हमारी मांगे सरकार पूरी करे, ऐसा हमने मुख्यमंत्री जी को, उप मुख्यमंत्री जी को लेटर लिखा है, लेकिन वो किसी प्रकार का जवाब नहीं दिए हैं। मैं यहाँ पर इस मंच के माध्यम से आप लोगों से कहना चाहता हूँ कि अगर सरकार ने हमारी मांगे पूरी नहीं की तो आज हमने यहाँ पर आजाद मैदान में आंदोलन किया है। अगर जरूरत पड़ी तो हमें रोड पर उतरना होगा, और जरूरत पड़ी तो हमें मंत्रालय को घेरना होगा, और उसके लिए हम सभी तैयार हैं। तो यही दो बात बोलकर यहाँ पर मैं स्टॉप करता हूँ। जय हिंद, जय भारत। खूब बढ़िया, खूब बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, खूब बढ़िया, खूब बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं, आवाज दो। हम एक हैं। इन्कलाब, जिंदाबाद, इन्कलाब। जिंदाबाद। हे सरकारचं करायचं काय? अरे खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? अरे खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। खूब बढ़िया, खूब बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, अरे खूब बढ़िया, खूब बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया। लड़ेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो। हम एक हैं। खूब
व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची अरे आवाज दो हम एक हैं अरे आवाज दो हम एक हैं अरे आवाज दो हम एक हैं जिंदाबाद जिंदाबाद व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद 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 व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद 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 व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आवाज दो हम एक हैं आवाज दो हम एक हैं अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आवाज दो हम एक हैं 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 जिंदाबाद जिंदाबाद व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद 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 व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद खूप बढिया खूप बढिया व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया खूप बढिया खूप बढिया व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया खूप बढिया खूप बढिया व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया आवाज दो हम एक हैं आवाज दो हम एक हैं आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची अरे आवाज दो हम एक हैं जिंदाबाद जिंदाबाद व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद जिंदाबाद साप्ताहिक विंगची खरं तर हे आंदोलन साप्ताहिक विंगचं आहे. साप्ताहिक विंगने आंदोलनाला पूर्ण लीड केलं होतं सगळीकडे. आपल्या भादरबवाडीमध्ये काही ठिकाणी त्याचा रिस्पॉन्स मिळाला, पण काही ठिकाणी रिस्पॉन्स न मिळता खूप छान पद्धतीनं साप्ताहिक विंगनं हे आंदोलन उभं केलं. औरंगाबाद असेल, जालना असेल, लातूर असेल, त्याच्यानंतर सांगलीचे आले नाहीत का अजून? सांगलीचे रात्रीच निघाले. मला म्हणले आम्ही काय पुण्यापर्यंत पोहोचलो, कुठे अडकले काय माहित नाही. सांगली या 4-5 आपल्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्या राज्यभरातलं आंदोलन सुरू केलं. त्याच साप्ताहिक विंगची निवडणूक आता होऊ लागलेली आहे. माझं 22 तारीख आपण डिक्लेअर केलेली आहे आणि त्या संदर्भातले काही कॅन्डिडेट इथं आहेत. मी आपल्याला त्यांची ओळख करून देतो. आपण उठा. जालन्याचे विकास कुमार बागडेजी जालन्याचे उमेदवार आहेत. त्याच्यापूर्वी कार्यकारिणी सदस्य होते, राज्य कार्यकारिणी सदस्य. भाई अब्दुल करीमजी संभाजीनगरला अगोदर संभाजीनगरचे औरंगाबादचे अध्यक्ष होते, त्यानंतर मराठवाड्याचे अध्यक्ष झाले आणि आता प्रदेश अध्यक्षासाठी ते निवडणुकीला उभे आहेत. दुसरं पाठक सर आहेत. पाठक सर लातूरला सरचिटणीस आहेत आणि आता लातूरला असतात, तेही उभे आहेत. अजून कोणी नक्की प्रदेश सरचिटणीस रोहित जाधव आणि रोहित जाधव असे 4 कॅन्डिडेट उभे आहेत. आपण बसून घ्या. त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम सुरू आहे. त्यांच्याकडे एक छोटासा टास्क दिला होता, त्यांनी तो इतका छान पद्धतीनं पूर्ण केला. काही जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं काम नव्हतं, तर ते काम छान पद्धतीनं ते उभं करतायत. बागडेंचं मी बघितलं की परवाच्या आंदोलनाच्या किमान एक 300-400 बातम्या त्यांच्या आल्या असेल, इतकं त्यांचं जबरदस्त नेटवर्क आहे. पाठकजी असतील किंवा संभाजीनगरचे भाई असतील, सगळ्यांचं एक वेगळं नेटवर्क आहे. आणि आपल्या भादरबवाडीला जागा करायचं काम खरं तर मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय की ही सगळी मंडळी करत असतात. अनेक ठिकाणी आपलं म्हणजे मी तर बीडचं किती दिवसापासून काही उपक्रम बघितलेला नाहीये किंवा अनेक जिल्हे असे आहेत की तिथं नांदेडचं पण सतत सेम आहे की तिथं उपक्रम होत नाहीये. तर अशा पद्धतीनं ही मंडळी उभे राहिली तर निश्चितपणे एक वेगळी भरारी आपल्याला या निमित्ताने घेता येईल.
तसे नमस्कार करतो. आज या मुंबई येथील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पत्रकार बंधू, खरं तर गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभर लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा नेतृत्व घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना मोठ्या ताकदीने कार्यरत आहे आणि आपल्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्या सरकारी दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने आज इथले हे धरणे आंदोलन सुरू आहे. मला हे सांगायचं आहे की जेवढ्या ताकदीने आपण हा संघर्ष करतो तेवढे ताकदीने सरकारने त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर पत्रकारांच्या न्याय हक्का मागण्याला मंजुरी द्यावी आणि कुठेतरी पत्रकारांना समाधान वाटेल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या लढ्याला न्याय मिळेल किंवा मिळावा असं वाटेल. खरं तर माझी तब्येत ठीक नाही, मला उभं राहायला सुद्धा जमत नाही. एवढंच बोलतो आणि मी ते थांबतो. माफी असतो. हिमेश मुतुला कुठे? हिमेश मुतुला आहेत. भीमेश मुतुला आपल्या आरोग्य सेलचे प्रमुख आहेत आणि भीमेशचं लग्न 15 तारखेला आहे. आता टाळ्या वाजवा. तर भीमेश उभं राहा. भीमेश ताईंना, सगळ्या ताईंना हात दाखव. उभं राहा. अरे उभं राहा ना भीमेश. भीमेशचं लग्न आहे. ताई सगळ्यांना शुभेच्छा द्या टाळ्या वाजून. तुम्हाला हेच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, सगळ्या ताईंचे. तर भीमेशच्या लग्नाला आपण सगळेजण यायचं आहे. ते तर नाही त्याचं तर काय असेल. भीमेशच्या लग्नाला आपल्याला सगळ्यांना यायचं आहे. मुंबईला लग्न आहे. आपल्या सगळ्यांची येण्याची व्यवस्था केलेली आहे. 2 दिवस आपल्या सगळ्यांना अगोदर यायचं आहे. किती दिवस यायचं अगोदर ते सांगा ना. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय दीपकजी भोसले, आदरणीय गोरकर नाना, आदरणीय मस्के साहेब, सर्व प्रमुख पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सगळे लढाऊ बाण्याचे पत्रकार, वर्षानुवर्ष पत्रकार हा घटक लोकशाहीचा 4था खांब म्हणून सगळ्यांना अपेक्षित आहे. मात्र या घटकाला कायम उपेक्षित ठेवण्याचं काम सरकारपासून तर सर्वांनीच केलेलं आहे. सरकारला आपण मायबाप म्हणतो, मागण्या आपण नेहमी मायबापाकडूनच करतो. हा एक प्रयत्न लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आणि गांधीजींच्या मार्गाने आपण करतो. आपण सहनशील आहोत याचा अर्थ आपण सगळं सहन करतो आणि कायम सहन करतो असं होणार नाही. भविष्यामध्ये लवकरात लवकर जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर अत्यंत आक्रमकतेने आपण आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. सरकारने आपल्यावरती वेळ आणू नये अशी आपली सरकारला विनंती आहे. धन्यवाद. कुठलंही आंदोलन आता मला माहिती नाही की आता हे आंदोलन सगळं सुरू आहे. त्यांच्या सचिवाला, त्याच्यानंतर यांच्या अधिकाऱ्यांना, यांच्या मंत्र्यांना, कोणाला माहिती, इतकी उपाशी तापाशी सगळे लोक इथे आलेले आहेत आणि आपल्यासारख्या पत्रकारांना हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे की लहान लहान लेकरं आहेत, लहान लहान माणसं इकडे आलेली आहेत. आम्ही पण आम्ही सगळे पत्रकार तुमच्या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि विनंती करतो सरकारला की या सगळ्या गोरगरीब आपल्या बहिणींचे प्रश्न निश्चितपणे सुटले पाहिजे. एक आशा असते प्रत्येकाला. आज राज्यभरामध्ये सगळ्या पत्रकारांना वाटते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय. मला अनेक जण हसतात यास्मिन मॅडम सारखं की काय जर आपण नेहमी पत्रकारांसाठी काहीतरी करत असतो त्याच्यातून काय होणार आहे, काय नाही. पण जेव्हा पत्र निघतील, जेव्हा चांगलं नानाला तर शिवा देतात की त्यांनी वाहून घेतलेलं आहे, एवढं करायची काय गरज आहे, संदीप काळे त्यांच्या मागे मागेच असतात वगैरे वगैरे सगळं. म्हणजे असं यास्मिन जी सारखं सगळ्यांना वाटणं, अनेकांना वाटत असेल. पण असं आहे की एक पंक्ती असते आणि ती पंक्तीला वाटते की आपण काळोखाला भिडलं पाहिजे, काळोख हा दूर केला पाहिजे.
तर आपण सगळेजण तशा पंक्त्या होऊया आणि लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करूया. आमच्याकडे काही नाही हे माहीत आहे, पण आमच्याकडे एक शक्ती आहे, आमच्याकडे एक ताकद आहे. आम्ही कडलक सरांना म्हणलं या नाशिकहून, तर ते नाशिकहून येतात. ठाण्याच्या मंडळी सगळे ठाण्यावरून म्हणलं काही नाही, मी त्याच्यानंतर तुमचं नाव घेणारच होतो पण तुम्ही बोलले. तर हा सगळा एक भाग आहे. आपण सगळेजण संस्थेसाठी, संघटनेसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. पण मला या निमित्ताने सांगायचं की आपण अजून कमी पडतोय. ही ताकद आपली वाढली पाहिजे. आपलं जे क्रिएटिव्ह काम आपण सातत्याने ठरवत असतो ते क्रिएटिव्ह काम काही ठराविक लोकच करत असतात आणि त्या ठराविक लोकांमधनं जे काम ज्या पद्धतीनं, ज्या स्पीडली उभं राहायला पाहिजे ते काम उभं राहत नाही. मला असे चांगले 4-5 चेहरे हवे आहेत की ते म्हणतील नाही चला मला संदीप काळे म्हणतात ना, ते आपल्याला काम उभं करायचं, काम करायचं. असे 4-5 चेहरे, 5 पांडव जरी माझ्यासोबत आले तर मला असं वाटतं की खूप छान पद्धतीनं काम होऊ शकेल. तर तसे 5 लोकांची खूप आवश्यकता आहे. मी ते शोधतोय पण ते लोक मला मिळत नाहीत. जॅस्मिन मॅडम, तुम्हाला काही बोलायचं का? ते तुम्ही जोरानं बोलू शकता. तुम्ही नानावर काहीतरी कॉमेंट्स करताय हे मला माहित आहे. पण विषय असा आहे की आपल्या एकीची ताकद फार महत्वाची आहे. त्यांचा निरोप आलाय, थोड्या वेळात येतील. आपल्याला खानपान करायचं आहे. आपलं खानपान पण आलेलं आहे. भाई कुठे? जगदीश भाई आले का? ते खानपान करूया आणि खानपान करून उपोषणाची शांतता करूया. तेच लोकशाहीला तारक असं असणार आहे. आणि आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलेलं आहे की आपण सत्याग्रहाच्या मार्गाने चालायचं आहे, हिंसक मार्गाने नको. आपण सत्याग्रहाच्या मार्गाने सगळे प्रश्न सुटत असतील तर हिंसक मार्ग कशाला अवलंबायचं. पण कधी कधी भगतसिंगाचं रूप धारण करावं लागतं. कधी पण किती वाजता तर थोड्या वेळामध्ये काही विषय काढले होते आणि त्या वर्षभरामध्ये आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे ठरवून घेतले होते की पत्रकारांचे आणि पत्रकारांशी संबंधित असलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्या सोडवण्यासंदर्भामध्ये आपण हे वेगवेगळे टप्पे पाडून घेऊया. तर वर्षभरामध्ये आपण नागपूरला आंदोलन केलं, तिकडे अधिवेशन सुरू होतं. त्यानंतर आझाद मैदानावर पण याच्यापूर्वी आपण आंदोलनाला बसलो होतो. पण तेव्हा सरकारला फार आपली तीव्रता लक्षात आली नव्हती. आता तीव्रता व्यवस्थितपणे लक्षात आलेली आहे आणि आपल्या मागण्या या निमित्ताने मान्य झालेल्या आहेत. तरीही आपण पत्रकारितेमध्ये रोज काम करतो आणि पत्रकारितेमध्ये काम करत असताना आश्वासनं इतक्या स्वरूपाची दिली जातात. पण एखादा असं लेखी दिलं तर ते आपल्याकडे असताना आपण म्हणू शकतो की तुम्ही लेखी दिलेलं आहे आणि तुम्ही मान्य करा. आपल्याला आश्वासन मान्य झालं असलं तरी थांबता येणार नाही. आपली ही लढाई अशीच सुरू ठेवावी लागेल. यानंतर मी आता आपली रजा घेतो. सर्वात शेवटी यास्मिनजी आलेले आहेत. यास्मिनजींना विनंती करतो की त्यांनी समोर इतक्या सगळ्या महिला भांडतायत आणि आमच्याकडची एक सुद्धा ही महिला अत्यंत क्रांतिकारी महिला आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या त्या राज्य उपाध्यक्ष आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया की रणरागिणी, जसं ते मुख्यमंत्र्याची आपली बहीण योजना आहे, काय लाडकी बहीण, तशा आपल्या सगळ्या लाडक्या बहीण त्याच्यापैकी त्या पण आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या याला शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. संदीप सरांच्या स्वभावाप्रमाणे नेहमीप्रमाणे ते अचानक बोलायला उभं करतात. माझ्या माहितीनुसार कुठल्याही कार्यक्रमाचं एक नियोजन असतं, त्याच्यामध्ये अध्यक्ष भाषण झाल्यानंतर कोणीही भाषण करायचं नसतं. मात्र पत्रकारांना आगळं वेगळं राहायची सवय आहे, त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष भाषण झाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांनी मला संधी दिली, त्यामुळे त्यांचे आणि सगळ्यांचे आभार.
पत्रकार हा एक असा घटक आहे समाजातला की जो सर्वांच्या प्राईम टाईममध्ये असतो, मात्र तो नेहमी दुर्लक्षित असतो. त्याच्या अनेक अशा मागण्या आहेत ज्याच्याकडे शासन दरबारी रोज फिरत असताना, दुसऱ्यांना न्याय मिळवून देत असताना त्याच्या स्वतःच्या मागण्या पूर्ण होत नाही. ती शोकांतिका आहे पत्रकारितेची. पण सर्वात ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठे मोठे बलाढ्य चॅनल्स चालतात, पैसेवाल्या लोकांचे असतात, अशा ठिकाणी काम करणारे असो की ग्रामीण भागामध्ये वार्ताहर म्हणून काम करणारे पत्रकार असो, प्रत्येकाची समस्या, दुःख आणि वेदना एकच आहे आणि त्याला शासन दरबारी न्याय मिळावा, त्यांना सगळ्यांना एक हक्काचं घर मिळावं किंवा इतरत्र हक्क सगळे मिळावे याच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया आंदोलन करत आहे. आणि ह्या आंदोलनाला आपण सर्वांनी उपस्थिती दिली. त्याच्यानंतर या पावसामुळे का होईना पण एवढ्या महिला आपल्या समस्यांना समजू शकल्या. किमान सर्वसामान्य लोकांना वाटतं की पत्रकार एक वेगळा VIP माणूस कुठेतरी असतो आणि त्याला सहज सगळं उपलब्ध होतं. किमान याच्यातनं त्यांना तरी कळेल की पत्रकार त्यांच्यातलाच एक दुःख आहे आणि पत्रकारालाही ते मिळत नाहीये, ते मागताय. त्याच्यामुळे आता आम्हालाही तुमच्याबरोबर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आमची शासन दरबारी सर्वांच्या माध्यमातून एक विनंती आहे की पत्रकार हा जगावेगळा नाही, त्याला पण घर आहे, संसार आहे, त्याच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यालाही गरज आहे शासनाची. लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा अन्य भरपूर योजना आहेत, पण त्याच्यात नेहमी पत्रकार हा दुर्लक्षित राहतो. ती ह्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने आपली दखल घ्यावी आणि आपल्याला हक्क द्यावे ही आपली विनंती आहे. आपण सर्वांनी संधी दिली, इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जायचं आहे. आपलं अधिवेशन दरवर्षी आपण नोव्हेंबरमध्ये घ्यायचं. माले साहेब, आपलं अधिवेशन आपण दरवर्षी नोव्हेंबरमध्ये घ्यायचो, पण यावेळेस नोव्हेंबरमध्ये निवडणुका असतील. एकतर एक महिना पुढे नाही तर एक महिना मागे असं सर्व होईल. पण जेव्हा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा आपण राजकीय सगळ्या गोष्टीचा विचार करू, इच्छाशक्ती आपल्या कार्यक्रमाला येण्यासंदर्भामध्ये आणि कुठलंही आंदोलन आपण अधिवेशन घेतो म्हणजे कशासाठी घेतो तर आपल्या काही मागण्या असतात, आपले काही विषय असतात आणि ते विषय आपण राजकीय पटलावर ठेवतो आणि त्यातून काहीतरी चांगलं घडते हा त्यामागचा भाव आहे. पण जेव्हा इलेक्शन संपून जाईल तेव्हा आपल्याकडे येणाऱ्यांची अनास्था किती असेल माहीत नाही, किती लोक येतील. तर आम्ही सगळेजण असा विचार करतोय की यावर्षी आपण एक महिना अगोदरच अधिवेशन घ्यायचं. म्हणजे त्यासाठी एक तारीख आम्ही काढलेली आहे. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब असेल तर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असं शनिवार रविवार येतात. मस्के पाटील तुम्ही ऐकताय ना, 2 दिवस 31 आणि 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर अशी तारीख शिर्डीला आपलं अधिवेशन होईल. त्यानिमित्ताने आपल्याला पुढे सगळी तयारी करायची आहे. हा एक विषय आपल्याला सांगा. अनिलजी मस्के, आपले कार्याध्यक्ष गोरकर नाना, दिगंबर महालेजी, चेतन बंडोबार, भीमेशजी, पडलक सर, साप्ताहिक विंगचे सगळे पदाधिकारी, जालना, लातूर, संभाजीनगर. मित्रांनो, आज या उपोषणाच्या निमित्ताने आपण इथं जमलो. हे उपोषण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मागच्या 4 तारखेला आपण राज्यभरामध्ये सगळ्या तहसील समोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण केलं होतं. त्या सगळ्या उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की 10 तारखेला तुम्ही जे उपोषणाचा पुढचा टप्पा करताय तो करू नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो. जरा आपण थोडंसं शांत बसाल का प्लीज. या मुख्यमंत्री म्हणाले होते की आंदोलन तुम्ही करू नका, तुमच्या मागण्या मान्य करू. नानांनी थोडंसं सांगण्यामध्ये नानाच्या पुढचं मी थोडंसं सांगतो.
जोपर्यंत लेखी आश्वासन आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं उपोषण कायम राहील अशी आपली मुख्यमंत्र्याकडे आग्रही भूमिका होती. आपलं आजचं 10 तारखेचं आंदोलन ठरलेलं होतं. काल परत मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या टीमला बोलवलं. आपण असं ठरवलं होतं की आज 4:30 वाजता त्यांनी परत त्या 4 लोकांना बोलून आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या मागण्या मान्य झाल्या असं सांगणार होते आणि आपल्याला पत्र लेखी स्वरूपात देणार होते. पण मुख्यमंत्री काही वेळापूर्वी दिल्लीला गेले राज्य कृषी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत 12 मागण्या त्या मागण्या मान्य केल्यासंदर्भातलं पत्र त्यांनी त्यांच्या सचिवाकडे दिलेलं आहे. काही वेळामध्ये आपली खुशखबरी घेऊन सचिव या ठिकाणी आपलं पत्र घेऊन येतील आणि आपल्या आंदोलनाची सांगता होईल. पण पाऊस आहे, मुख्यमंत्री तिकडे गेले, सचिव जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण असेल. मग 1 तास लागेल, 1 दिवस लागेल, 1 महिना लागेल, 1 आठवडा लागेल, सांगता येत नाही. आणि आपल्या उपोषणामध्ये आपल्या सगळ्या भगिनी पण या ठिकाणी आहेत. ताई तुम्ही सगळेजण आमच्यासोबत आहेत ना? पण टाळ्या वाजवताही सगळं आमच्या उपोषणासाठी. सगळ्या मुख्यमंत्र्याच्या भगिनी आणि व्हाईस ऑफ मीडियाची भगिनी पण आलेली आहे. यास्मिन, मला आपल्या या आंदोलनाच्या निमित्ताने जे विषय आपल्या समोर मांडायचे होते ते सगळे होते. पत्रकारांची परिस्थिती फार चांगली नाही हे खरं आहे. पण यामध्ये सुद्धा माध्यम चांगले काम करतायत. माध्यम चांगल्या पद्धतीनं लोकाभिमुखता माध्यमांच्या द्वारे कायम आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. मला अभिमान वाटतो की आपण माध्यमकर्मींना एकत्रित करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी संस्था संघटना स्थापन केली होती तिचा झेंडा आज 41 देशामध्ये पोहोचलेला आहे आणि आपण सगळेजण पदरमोड करून संघटनेसाठी पत्रकारांसाठी या सगळ्या पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद घेण्यासाठी पूर्णतः ताकद लावून येत आहे, योगदान देत आहे याचं मला अभिमान वाटतो. नाना मला सकाळी ओरडत होते की आपले सगळे जिल्हा अधिकारी येणं अपेक्षित होतं. तर कोकणातले जिल्हा अध्यक्ष पूर्ण रस्त्यामध्ये त्यांची ट्रेन थांबलेली आहे रात्री 1 वाजल्यापासून एका जागी. तर ते एका जागीच आहे. परिस्थिती मुंबईला यायचं म्हणजे की अगोदर लोक घाबरतात आणि त्यात पाऊस असेल तर विचारू नका. नाशिकच्या सगळ्या मंडळींना येण्यासाठी मला वाटते 5 तास आज लागलेले आहेत. ठीक आहे, लोक एक मराठा लाख मराठा म्हणतात. आपण तसं एक पत्रकार 100 पत्रकार असं पकडू, बरोबर एक निवासनी नाही. आणि या निमित्ताने आपला एक आवाज सगळीकडे नेण्याचा आपण प्रयत्न करतोय. अनेकांना वाटते की यांना उपोषण करायची गरज काय आहे, काहीतरी हवा आहे, काहीतरी ताकद दाखवण्यासाठी हे सगळं करतात. पण असं जर सगळं असतं तर विजत लोक इकडे आले नसते. प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी चांगलं झालं पाहिजे, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे या भावनेतून सगळी मंडळी या ठिकाणी आलेल्या आहेत. उपोषणाच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना आणि माहिती या निमित्ताने मी आपल्याला दिली. उपोषणाच्या कदाचित आपल्याला पुढचा टप्पाही करावा लागेल. त्यांनी पत्र दिलेलं आहे, सही दिलेली आहे. पण जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्णतः पदरात पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला हा उपोषणाचा लढा कायम ठेवावा लागणार आहे. आता नानांनी 2-4 गोष्टीचा उल्लेख केला. मला येवल्याचं रोपटं आदरणीय संदीप काळे सरांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या रूपाने या ठिकाणी लावलं आणि या बघता बघता या येवल्याच्या रोपट्याचं मोठा वटवृक्ष झाला आणि आज आपण 41 देशांमध्ये जाऊन पोहोचलो आणि देशातल्या नंबर 1 ही संघटना म्हणून आपली आज उदयास आली. गेल्या 4 वर्षापासून पत्रकारांच्या अनेक समस्यांसाठी आपण विविध प्रकारची आंदोलनं केली. गेल्या 8 दिवसापूर्वी 341 ठिकाणी 341 तहसीलवर आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्यांसंदर्भात निवेदनं दिली. आता आपल्या राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय गौरकर नारायण यांनी मुख्यमंत्र्यांचं अत्यंत चांगलं कौतुक केलं आणि कौतुक करून त्यांनी मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. परंतु मित्रांनो, आपली खरी मुख्य जी मागणी आहे ती मागणी अजून अद्यापपर्यंत
पूर्ण झाली नाही हे नानांना आठवण करून देणं गरजेचं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आपण अधिवेशनात देखील आणि नागपूरच्या अधिवेशनात देखील आपण महामंडळाची मागणी केली होती. ती महामंडळाची मागणी आजपर्यंत पूर्ण झाली नाही. केवळ कागदोपत्री त्याची समिती गठीत झाली. ती समिती गठीत होऊन आजपर्यंत त्याची एकही मिटिंग झाली नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ याच्या अधिवेशनात लोकांनी मान्य केलं, परंतु आपलं महामंडळाचं अजून मागणी मान्य झाली नाही. आणि दिवा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भगतसिंग सुखदेवासारखंच यानंतर आपल्याला मंत्रालयात दिसूनच मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन धिंगाणा घातल्याशिवाय ते महामंडळ मंजूर होणार नाही आणि ते आपल्याला येणाऱ्या काळात घालावं. आपल्या रोजगार हमीच्या मजुरापेक्षाही वाईट अवस्था ग्रामीण पत्रकारांची या ठिकाणी झालेली आहे. नाना हे विसरून चालणार नाही. अनेक साप्ताहिकांचं अनेक पत्रकारांची परिस्थिती रोजगार हमीच्या मजुरापेक्षाही वाईट झालेली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण देखील आली. लाडक्या बहिणीला देखील 1,500 मिळाले, पण लाडका पत्रकार अजून जिवंत झाला नाही. ही आपली शोकांतिका आहे. आणि ज्या राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री करतात, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देत आहेत आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांना मात्र आजही ती सापत्नी वागणूक आहे. आणि ही वागणूक आपल्याला जर बदलायची असेल तर संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात भगतसिंग राजगुरूंचा अवतार घेऊनच घुसावं लागेल आणि तेव्हाच आपल्या मागण्या पूर्णपणे आपल्या पत्रात पडतील. अशा अनेक मागण्या आपल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून रेल्वेची प्रवास सुविधा देखील आपली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपली पत्रकारिता आता जिवंत करण्याची वेळ आली आहे आणि हे सरकार उलटून टाकण्यासाठी आपल्याला आपली लेखणी झिंजवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात आपण सर्व पत्रकारांनी परत एकदा एकजूट होऊन या शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या तुटपुंज मागण्या आपल्या आज देखील पूर्ण झाल्या आहेत, पण आपली मुख्य मागणी व्हॉइस ऑफ मीडियाची जी आहे आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत पत्रकार आर्थिक सक्षम होणार नाही तोपर्यंत या सत्ताधाऱ्यांची मस्ती आपण जिरवू शकणार नाही. आणि ती मस्ती जर जिरवायची असेल तर ती आपल्याला आपलं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकारांचं महामंडळ स्थापन होणे गरजेचं आहे. आणि त्या मागणीसाठी आपण येणाऱ्या काळात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू. आता जे काय पत्रात मिळते ते पाडून घेऊ, परंतु एवढ्यावर समाधान मानून भागणार नाही. आपल्याला येणाऱ्या 3 महिन्याच्या काळात हे पत्रकारांचं आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घ्यायचं आहे. त्यामुळे या अशाच पद्धतीने एकजुटीनं येणाऱ्या काळात आपण आंदोलन यशस्वी करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया. हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं. वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद, 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 जिंदाबाद.